अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा, अभिषेक, उपवास आणि मंत्राचे पठण करणे महत्त्वाचे आहे. तसेच अन्नदान, वस्त्रदान आणि गरजू लोकांना मदत करणे देखील फलदायी मानले जाते. श्रावण महिन्यात आपण कोणकोणत्या सेवा करणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. शिवपूजा आणि अभिषेक. श्रावण महिन्यात दररोज किंवा विशेषतः सोमवारी शंकराची पूजा करावी. शिवलिंगावरती अभिषेक करावा. तुम्हाला मी आवर्जून सांगेल की तुम्ही जेव्हाही सोमवारी किंवा तुम्हाला जेव्हा असेल तुम्ही तुमच्या घरामध्ये रुद्रपठण तरी नक्कीच करावे, कारण की रुद्रपठण ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे. म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये रुद्रपठण करून शिवलिंगाच्या पिंडेवरती अभिषेक करून रुद्रपठण आवर्जून करावे आणि बेलपत्र, फुले इत्यादी शिवलिंगावरती अर्पण करावे. श्रावण सोमवाराचे उपवास करणे किंवा पूर्ण महिना उपवास करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करणे, तसेच शिवलीला अमृत किंवा शिवपुराण वाचणे किंवा ह्यांसारखी पारायण करणे फलदायी मानले जाते. म्हणून तुम्हाला जर श्रावण सोमवारामध्ये पारायण करायची असेल तर शिवलीला अमृत किंवा शिवपुराण तुम्ही आवर्जून वाचू शकतात. गरजू लोकांना अन्नदान करणे विशेषतः श्रावण महिन्यात अत्यंत पुण्यकारक मानले जाते. म्हणून तुम्ही गरजू लोकांना नक्कीच अन्नदान करू शकतात. गरजू लोकांना वस्त्रदान करणे किंवा मंदिरामध्ये वस्त्रदान करणे शुभ मानले जाते. म्हणून तुम्हाला जर अन्नदान करायचं असेल तर तुम्ही अन्नदानही करू शकतात, वस्त्रदान करू शकतात. जे गरजू लोक असतात त्यांना तुम्ही मदत करणं तितकंच फलदायी ठरत असतात. याही सेवा खूप उच्च कोटीच्या सेवा आहेत. वृद्धाश्रमात किंवा अनाथालयात सेवा करणे, पशुपक्ष्यांना चारा पाणी देणे, मंदिराची स्वच्छता ठेवणे, गरजू लोकांना मदत करणे, ह्या सगळ्या सेवा तुम्ही श्रावण महिन्यात करू शकतात. श्रावण महिना हा खूप पवित्र महिना आपल्या संस्कृतीमध्ये मानला जाणारा हा महिना आहे. म्हणून ह्या महिन्यात आपण जितकं चांगलं राहू किंवा जितके सगळ्या गोष्टी आपण दान पुण्य करू तितकं आपल्याला फलदायी ठरत असतं. म्हणून तुम्ही आवर्जून मी जे काही सांगितलं आहे ते आवर्जून तुम्ही नक्कीच करा. श्रावण महिन्यात काय टाळावे? तांबड्या रंगाचे नक्कीच तुम्ही कपडे घालू नका, कारण की परिधान करू नका, कारण की तांबड्या रंगाचे कपडे टाळावेत. मांस, मच्छी तसेच तामसिक पदार्थाचे सेवन टाळावे. खोटे बोलणे किंवा कोणालाही त्रास देणे टाळावे. तुम्ही खोटे बोलणे किंवा कोणालाही आपण मानसिक त्रास देत असू तोही घरात आपण कोणालाही देऊ नये आणि आपल्या घरातही कोणाला त्रास देणं तेही टाळणं तितकंच खूप महत्त्वाचं आहे. पारायण म्हणजे एखाद्या ग्रंथाचे पठण करणे. श्रावण महिन्यात शिवलीला अमृत, शिवपुराण किंवा ज्ञानेश्वरीचं पठण ह्यांसारख्या ग्रंथाचे पारायण करणे शुभ मानले जातात. म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही शिवलीला अमृत आणि शिवपुराण नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये पठण करा, ज्ञानेश्वरी वाचा. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या घरात केल्यानंतर आपल्याला नक्कीच देवाचा किंवा शिव भोलेनाथांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. पारायण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या तेही सांगते. पारायण करत असताना देवघरात नेहमी दिवा पेटत ठेवावा. पारायण शांत आणि एकाग्रत चित्ताने करावे. पारायण करताना कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये याची काळजी घ्यावी. पारायण झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी. तुम्ही रोज तर पारायण पठण करत असणार तर नक्कीच रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या घरात भोलेनाथाची आरती झालीच पाहिजे. तर आजची सेवा किंवा आजचा व्हिडिओ स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की तुमच्या सपोर्टची गरज मलाही आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही पूर्ण बघा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.